नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक गृहिणीची दिवसाची सुरुवात जशी किचनपासून होते तशीच माझ्याही दिवसाची सुरुवात ही किचनपासूनच होते. त्याच्यामुळं मी उठल्याच्या नंतर पहिलं किचन साफ करते, झाडून घेते पहिले, नंतर बाकीचे रूम झाडते. चला तर मग आधी मी किचन झाडून घेते, कारण पोरांचे कपडे इथे अस्ताव्यस्त पडलेले राहतात. लहान पोरं म्हटल्यावर घरामध्ये पसारा या नावाचा प्रकार कंपल्सरी चालूच असतो. जोपर्यंत पोरांना काही समजत नाही तोपर्यंत घरामध्ये भिंतीवर इकडं तिकडं रेषा मारणे, घरामध्ये पसारा करणे या गोष्टी काही वेगळ्या नसतात. घर झाडून झालं, रात्रीचे भांडे वगैरे घासलेले असतात, किचन माझा रात्रीचं पुसलेला असतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर झाडू मारून झाल्याच्या नंतर मला पहिला किचन पुसला म्हणजे चहा करायला मला फ्रेश वाटतं. त्याच्यामुळं मी पहिला किचन पुसून घेते. जास्त फार काही नाही, पण ओल्या कपड्याने का होईना ओला कपडा मारून घेते, म्हणजे कसं बरं वाटतं. जरा रात्रीचं जे काही थोडीफार धूळ माती येते असते ती क्लीन होऊन जाते आणि किचन फ्रेश मग वाटतो ना सुरुवातीलाच. त्याच्यामुळं मी पहिला किचन पुसून घेतला. हे माझं रोजचं रुटीन आहे. रोजची माझी दिवसाची सुरुवात अशीच असते. मी इथं कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन वगैरे काही करत नाही, पण सकाळी सकाळी मी जर माझं बेसिंगमध्ये थोडंसं सनीचं किंवा टायगरचं जर असं फिनाईल टाकलं ना तर खूप छान त्याचा वास येतो. त्याचा वास मला खूप आवडतो, म्हणून मी सकाळी किचन ओटा क्लीन केला ना तर थोडं फिनाईलचे 4-5 थेंब का होईना पण टाकून आणि त्याच्यावर पाणी टाकून घेते. खूप छान वास येतो त्याचा. मी फरशीला पण हेच वापरते. पहिल्यापासून मी हे सनीचं किंवा आपलं टायगरचं जे असतं ना तेच यूज करते. घर झाडून झालं, किचन ओटा पुसून झाला आणि मस्तपैकी अशी देवपूजा पण माझी इथं झालेली आहे. बघा किती छान देवपूजा केली. देवपूजा आवरली, दिवाराबत्ती पण झाली. चला तर तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते जरा. सकाळी सकाळी छान कोवळं ऊन पडलंय, पक्ष्यांचा चिवचिवाचा आवाज कानावर पडतोय, रस्त्यांनी लोकांची ये जा पण चालू आहे, शाळेच्या बस जाताना दिसत आहेत. रोज रोज किचनमधले व्हिडिओ बघून कंटाळा येत असेल म्हणून आज म्हटलं जरा बाहेरचं पण वातावरण दाखवावं. खूप छान ऊन पडलं होतं, झाडं, आजूबाजूचा परिसर कोवळ्या उन्हामध्ये खूप छान दिसत होता. म्हणून म्हटलं चला मला पण जरा बरं वाटलं. गॅलरीमध्ये मी उभी राहिले, छान वाटलं. म्हटलं आता चहा वगैरे बनवावा आणि इथं चहा प्यायला यावं. दुसऱ्या गॅलरीमधनं व्ह्यू दाखवते तुम्हाला, बाजूच्या गॅलरीमधनं. ही बेडरूमची गॅलरी आहे. बेडरूमच्या गॅलरीतून बघा किती छान व्ह्यू दिसतोय. उंच उंच बिल्डिंग बघा किती छोट्या छोट्या दिसत आहेत व्हिडिओमधनं. आजूबाजूला हिरवी झाडं पण खूप छान आहेत. हे जे बाजूला दिसतंय हे चिंचेचं झाड आहे. चिंचेच्या झाडाची मस्त सावली असते. सकाळी सकाळी लोकांची ये जा चालू झाली. रात्रभर जे शहर शांत असतं ते सकाळी 5 वाजले की चालू होऊन जातं, म्हणजे प्रत्येकाची दिवसाची सुरुवात होऊन जाते. बघा किती छान व्ह्यू दिसतोय. आता तर हळूहळू उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्याची तर रस्त्यावर दुपारी कोणी नसते जास्त. चला दुसऱ्या बेडरूममधून पण तुम्हाला दाखवते. नवीन बांधकाम चालू आहेत. काही रो हाऊस आहेत, काही बिल्डिंग आहे, बाजूला काही रो बंगलोज आहेत. रोज नवीन नवीन गोष्टी घडत चालतात. जग काही बसपुण्यासाठी कोणी बसलेलं नसतंय. जग हे पुढं पुढं जातच असतं.
चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर कंटिन्यू बघत चला आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.